नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल व्हेज मंचुरियन, तेही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा कोबी घेतलेला आहे. हे कोबी मी खिसणीच्या साहाय्याने एकदम बारीक असा खिसून घेतलेला आहे. मंचुरियन बनवण्यासाठी कोबी बारीकच खिसायचा आहे. त्यानंतर एक कांदा मी बारीक असा कट करून टाकलेला आहे. थोडीशी कांद्याची पात टाकलेली आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ते बारीक अशा चिरून टाकलेल्या आहे. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे सोया सॉस टाकलेला आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. ज्या वाटीने कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे त्या वाटीने अर्धी वाटी मैदा टाकायचा आहे. आणि हे सर्व टाकून आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. हाताला तेल लावून गोल गोल आकाराचे आपल्याला मंचुरियन अशा पद्धतीने बनवायचे आहेत. तर इथे मी अशा पद्धतीने सर्व मंचुरियन अशी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि एक मंचुरियन मी चमच्याच्या साहाय्याने त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तर जितके तेलामध्ये मंचुरियन बसतील तितके आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपले मंचुरियन टाकून घेतलेले आहेत. आता हे मंचुरियन आपल्याला सोनेरी रंगावरती खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मस्त असे आपले मंचुरियन तळून तयार झालेले आहेत. तर हे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक कांदा बारीक असा चिरून टाकलेला आहे. कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती छान असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या मी बारीक अशा कट करून टाकलेल्या आहेत. नंतर थोडंसं आलं खिसून टाकलेलं आहे. मस्त असा आपलं परतून झालेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी टोमॅटो सॉस आणि 2 चमचे सोया सॉस टाकलेला आहे आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचे पाणी तयार करून मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर हेही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी मी कांद्याची पात टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने मिक्स तयार करून घेतलेला त्यामध्ये आपल्याला हे मस्त मंचुरियन त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता किती मस्त असे हॉटेल स्टाईल मंचुरियन आपले तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.